आज जागतिक महिला दिन आहे आणि महाशिवरात्रीचा उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय। त्यामुळे याविषयीच्या बातम्या सुद्धा आपण बघणार आहोत। महाराष्ट्रासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आहे। महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि त्याची दृश्य सुद्धा आपल्याकडे येणार आहेत। आज महाशिवरात्रीचा उत्साह आपण बघू शकतोय आणि पहाटेपासूनच भाविक इथं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मंदिरं जुळून निघालेली आहेत। महादेवाला दुग्धाभिषेक घालत असल्याची ही दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणावरूनची दृश्य आपल्याकडे येत आहेत आणि त्याचबरोबर मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये सुद्धा भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं दिसून येतं। ही दृश्य आपण बघू शकतोय। जे प्रेक्षक आज मंदिरात जाऊ शकत नाहीये ते लोकशाही मराठीच्या माध्यमातून महादेवाचं दर्शन घेऊ शकतायत। अशा पद्धतीनं ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर महादेवाचं सुंदर असं वाळूशिल्प साकारण्यात आलं आहे। त्याचीही दृश्य आपल्याकडे येत आहेत। तर मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये सुद्धा सजावट केल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी आणि आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। तर भाविकांच्या रांगाही या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? आज महाशिवरात्री आहे आणि सगळीकडे चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय। बाबुलनाथ मंदिराजवळ तुम्ही आहात, सध्याची काय स्थिती आहे तिथे? फरा प्राचीन असं हे मंदिर आहे, मुंबईतलं खूप प्रसिद्ध आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी सध्या गर्दी पाहायला मिळते। महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे तो संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय। खरं तर पाहायला गेलं तर दरवर्षी या ठिकाणी आपल्याला मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळते। खरं तर सध्या बाबुलनाथ मंदिरामध्ये गर्दी व्यतिरिक्त दुसरं जर आपण पाहिलं तर मंदिर जे आहे ते संपूर्ण फुलांनी सजवलेलं आहे। फुलांची सजावट जी आहे ती मस्तपैकी आपण पाहू शकतो की वेगळंच स्वरूप जे आहे ते मंदिराला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जगभरातून सगळेच भाविक जे आहेत ते मंदिरात येत असतात, शिव मंदिरामध्ये येत असतात। हे मंदिर जर आपण पाहिलं तर अगदी प्राचीन मंदिर आहे। खरं तर महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे तो जगभरात जरी असला तरी या ठिकाणी महादेवांचा या ठिकाणी जयघोष जो आहे तो केला जात आहे। सर्वत्रच आपण पाहिलं तर पहाटे 3 पासूनच या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिव मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। अगदीच आपण पाहिलं तर खाली रस्त्याच्या बाजूला देखील 1 ते 2 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। सोबतच आपण पाहिलं तर शिवभक्तांनी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। दुसरं विशेष म्हणजे आपण पाहिलं तर या ठिकाणी रुद्राभिषेक असो किंवा मग विविध प्रकारचे अभिषेक जे आहे ते या ठिकाणी केले जातात। महत्त्वाची बाब म्हणजे प्राचीन असं हे मंदिर आहे आणि मुंबईतलं कोरोना काळामध्ये आपण पाहिलं तर अगदी 2 वर्ष मंदिर जे आहे ते बंद होता आणि दर्शनासाठी आपण पाहिलं तर कोविड नंतर मंदिर ज्यावेळी खुलं करण्यात आला एक वेगळाच उत्साह जो आहे तो या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळाला आणि तीच गर्दी जी आहे ती दरवर्षी वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे एक वेगळंच वातावरण जे आहे ते सध्या या शिव मंदिरामध्ये पाहायला मिळते। बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतलं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि अगदीच मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून लोक जे आहेत, भाविक जे आहेत, शिवभक्त जी आहेत ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। त्यामुळे आज आपण पाहिलं तर महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे तो संपूर्ण जगभरामध्ये पाहायला मिळतोय आणि याच निमित्तानं एक मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली आपल्याला शिवभक्तांची पाहायला मिळते। फरा सेलिब्रिटीज असो किंवा मग मोठमोठे नेते असतील ते देखील या ठिकाणी येत असतात आणि शिव मंदिरामध्ये या ठिकाणी शिवभक्त जे आहेत ते देखील मोठी गर्दी करत असतात। त्यामुळे प्रसिद्ध असं हे मुंबईतलं बाबुलनाथ मंदिर आहे आणि सध्या इथली दृश्य आपण पाहू शकतो। एक वेगळीच गर्दी आणि एक वेगळंच वातावरण जे आहे ते सध्या या बाबुलनाथ मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित असं मीनाक्षी, एक वेगळं वातावरण आज आहे, भक्तिमय वातावरण आहे आणि भाविकांची सुद्धा गर्दी आहे। त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।